रोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तेलानं मसाज केल्यानं डोळ्यांची दृष्टी सुधारते. घशात जळजळ होत असेल तर थोडे टरबूज खाल्ल्यानं जळजळ कमी होते. सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर अद्रक, तुळस, गवती चहा घालून चहा घ्यावा. यानं डोकेदुखीतून आराम मिळतो. मानेची त्वचा जास्त काळपट झाली असेल तर बेसन पीठ, लिंबाचा रस घालून मानेवर लावा. काळपटपणा कमी होतो. शरीरात चांगली ताकद पाहिजे असेल तर गाईचं कच्चं दूध प्या. चिंच रात्री पाण्यात भिजवून ठेवा. या पाण्यानं केस धुवा आणि खोबरेल तेलानं मसाज करा. यानं लांब आणि दाट केस होतील. शिळे अन्न कधीच खाऊ नका. यामुळं आपली पचनशक्ती वीक होते. जास्त तळलेले पदार्थ किंवा पॅकेज्ड फूड खाल्ल्यानं आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्तीही कमकुवत होते. त्यामुळे जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका. वडापाव, समोसा असे तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळं आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल वाढू शकते आणि ती आपल्या शरीरासाठी घातक असते. रोजच्या जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळं तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विटॅमिन्ससुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात. जर तुमची दृष्टी कमी वाटत असेल तर रोज गाजराचं सेवन केल्यानं तुमची दृष्टी चांगली होते, कारण गाजरामध्ये विटॅमिन सी असतं. रोज कोवळ्या उन्हात बसणं खूप गरजेचं असतं, कारण कोवळ्या उन्हातून आपल्याला विटॅमिन डी मिळतं आणि विटॅमिन डी हे कुठल्याही फळातून किंवा कुठल्याही पदार्थातून मिळत नाही. त्यासाठी कोवळ्या उन्हातच बसणं गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण जेवताना पाणी जास्त पितो, त्याच्यामुळं जेवण कमी जातं. असं न करता जेवण करताना खूप कमी पाणी प्यावं आणि जेवण झाल्यावरच पाणी प्यावं. जेवताना पाणी कमी प्यावं. जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. जेवण झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं किंवा 5 मिनिटं तरी किमान शतपावली आपण केली पाहिजे आणि जेवणानंतर तास किंवा 2 तासानं झोपणं गरजेचं आहे.